नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण फ्रॉम टार्गेट क्लासेस अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12th सायन्स अँड आर्ट्स मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला एक्झरसाइज 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे, तो क्वेश्चन नंबर 2 मधले एकूण 10 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कव्हर करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या आधीच्या बेसिक व्हिडिओज बघितल्या नसतील किंवा जर तुम्ही बेसिक पाहिलेलं नसेल तर कृपया तुम्ही बेसिक जरूर बघा, ठीक आहे। तर बघा 12वी सायन्स आणि आर्ट्स मॅथमध्ये मॅथ्स पार्ट 2 मधला जो चॅप्टर नंबर 1 आपल्या बघा डिफरन्सिएशन, त्याच्यातलं एक्झरसाइज 1.1 आपण बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 ला कव्हर करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पूर्ण एक्झरसाइज आहे 1.1 आणि त्यापुढील येणारे काही पार्ट्स जे तुम्ही इतर एक्झरसाइजमध्ये बघणार आहात, तर ते देखील कंपोजिट फंक्शनवर आधारित आहेत, ओके नाही। कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, तर यावर आपण चर्चा याआधीही केलेली आहे। कुठल्याही स्टँडर्ड फंक्शननुसार फॉर एक्झाम्पल वी नो दॅट व्हेन वी से द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, ओके, तर when we say the derivative of sin x, then it means that what is the derivative of sin x? It is cos x, okay. This is the standard function of derivative, okay. But in case of according to standard function, परंतु स्टँडर्ड फंक्शननुसार एक्सच्या ठिकाणी जर एखादं फंक्शन येत असेल, स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी जर समजा काहीतरी एखादं दुसरं फंक्शन येत असेल, तर तेव्हा त्या फंक्शनमध्ये असणाऱ्या फंक्शनच्या फॉर्मलाच आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो, असं आपण या आधी देखील पाहिलेलं आहे। विल सी द क्वेश्चन नंबर 1 विच इज द सब क्वेश्चन इन द मेन क्वेश्चन नंबर 2। तर आपण क्वेश्चन नंबर 2 मधला हा जो पहिला सब क्वेश्चन आहे त्याला बघूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यू हॅव द गिवन फंक्शन, जसं की आपल्याला माहीतच आहे, आपण हे जे फंक्शन आहे हे फंक्शन कशाच्या सहाय्याने शो करत असतो, तर आपण फंक्शन नेहमी वायने शो करतो बघा। सो व्हॉट इज अ गिवन फंक्शन, राईट द फर्स्ट ऑफ ऑल द गिवन फंक्शन। आपल्याला दिलेलं जे फंक्शन आहे ते लिहा आधी, x² + a²। बघा तुम्हाला प्रश्न पडेल की सर या ठिकाणी जर असं राहिलं असतं की cos x राहिलं असतं नुसतं, तर हे एक स्टँडर्ड फंक्शन आहे आणि ह्या स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला -sin x। पण बघा जिथे x असायला हवा होता त्या ठिकाणी एक एक्सप्रेशन आलेलं आहे x² + a²। असं जर असेल तर यालाच आपण काय म्हणतो की हे कोणतं फंक्शन आहे, एक कंपोजिट फंक्शन आहे। नाऊ आपल्याला म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिलेल्या फंक्शनला विथ रिस्पेक्टिव्ह एक्समध्ये काय करा, डिफरन्शिएट करा। आता विथ रिस्पेक्टिव्ह एक्समध्येच का डिफरन्शिएट करायचं, कारण का, तर ह्या दिलेल्या फंक्शनमध्ये जो व्हेरिएबल वापरलेला आहे तो व्हेरिएबल एक्स आहे, म्हणून वी वॉन्ट टू डिफरन्शिएट दिस गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स। नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफरन्शिएट, हाऊ कॅन, ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू राईट द सेंटेन्स, ओके, दॅट डिफरन्शिएट, ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। या दिलेल्या फंक्शनला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये काय करणार आहोत, डिफरन्शिएट। नाउ यू विल एक्सप्रेस दिस लाईक दॅट d/dx into y is equal to d/dx into cos of x² + a², ओके। नाऊ इथे बघा हे जे फंक्शन आपण वायने शो करतो, सो याची डेरिव्हेटिव्ह काय बघा, काही इथे y बघा आणि इथं x आहे, त्याच्यामुळे इट विल बी मल्टिप्लाइड टू दिस डिफरन्शिएटिव्ह पार्ट्स टू द न्यूमरेटर, दॅट इज dy/dx इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x प्रमाणे बघा, सगळ्यात आधी जेव्हा तुम्हाला कंपोजिट फंक्शन दिसतं तर त्यावेळेला एक्सच्या ठिकाणी जेही असेल त्याला x समजूनच तुम्ही सुरुवातीला त्या दिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची। म्हणजे समजा की हा cos x आहे, यू नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, -sin x, काय बघा -sin x आणि एक्सच्या ठिकाणी काय x² + a²। पण सर जेव्हा एखाद्या स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी दुसरं एखादं फंक्शन किंवा काहीतरी एक्सप्रेशन येतं, तर अशा वेळेला आपण त्या स्टँडर्ड फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपलं उत्तर येतं का, नाही सर। तर त्या एक्सच्या ठिकाणी जेही आलेलं असतं त्या एक्सप्रेशनचं किंवा त्या फंक्शनचं तुम्हाला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन पुढे मल्टिप्लाय करावं लागतं। सो यू हॅव टू टेक
द डेरिव्हेटिव्ह ऑफ द पार्ट विच इज ॲट द प्लेस ऑफ एक्स, जो एक्सच्या ठिकाणी आलेला पार्ट आहे त्याची पुन्हा तुम्हाला काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो आता हा पार्ट जसे तसं लिहित चला पुढे. नाव यू विल गेट हिअर dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर into what is but derivative. Now you can see here there are two different terms. आणि लक्षात ठेवा जर दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स असतील तर आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर जेही काही असेल इट्स मल्टिप्लाय टू ऑल द गिवन टर्म्स इन द ब्रॅकेट. तर ती गोष्ट ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला काय करते, मल्टिप्लाय करते. तसंच हा जो डिफरन्शिएटिव्ह पार्ट आहे हा डिफरन्शिएटिव्ह पार्ट देखील ह्या प्रत्येक टर्मला काय करेल, मल्टिप्लाय. सो डी अपॉन डी एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस डी अपॉन डी एक्स इंटू ए स्क्वेअर. ओके. नाऊ आता इथे आपल्याला डिफरन्शिएट करायचं बाकी आहे, तो इथे डिफरन्शिएट करावं लागेल. सो यू विल गेट हिअर dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. बघा एक्स रेज टू एनच्या फॉर्ममध्ये आहे, एक्स रेज टू एन, अँड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स रेज टू एन, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. ओके. पावर पुढे पावर पुढे पावर एकाने कमी. सो इथे डेरिव्हेटिव्ह बघा 2 टाइम्स एक्स रेज टू पावर एन मायनस वन मीन्स व्हॉट 2 मायनस 1 प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. ए इज एनी नंबर. ए हा एक कोणता तरी नंबर आहे, एक कोणती तरी संख्या आहे. सपोज ती जर 2 राहिली असती तर 2चा स्क्वेअर 4 झाला असता. सो इन शॉर्ट ए हा एक कोणता तरी नंबर आहे आणि तो एक कॉन्स्टंट नंबर असेल आणि कोणत्याही कॉन्स्टंट नंबरची डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असते, 0 असते. आणि फायनली यू विल गेट हिअर द आन्सर लाईक दॅट dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू व्हॉट इंटू 2x. ओके. 2 मधून 1 मायनस करा, इथे पॉवर उरेल 1, बट वी नीड नॉट टू शो द पॉवर ऑफ एनी टर्म इज 1. ओके. फॉरवर्ड. ओके. हा जो लहान आहे ना बघा, एक सिंपल गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जिथे जास्त टर्म राहिला का तो नंतर लिहून घ्यायचा तो पार्ट, आणि जिथं कमी टर्म्स राहिले की त्याला पुढे लिहून घ्यायचं. सो याला पुढे सरकून घ्या मग. सो यू विल गेट हिअर dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, अँड धिस इज द फायनल आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. आय होप की तुम्हाला हे उदाहरण कळलेलं असेल. ओके. वी विल गो टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल 2. सो व्हॉट इज गिवन फंक्शन वी हॅव. आपल्याला दिलेलं फंक्शन काय आहे आणि जे फंक्शन आपण दाखवतो वायने, वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. ओके सर. इथे बघा सर, हे तर असं एक स्टँडर्ड फॉर्म राहिला असता जर त्या स्क्वेअर रूटमध्ये एक्स राहिला असता तर, कारण की ह्या स्क्वेअर रूट ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला काय 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स, पण त्या एक्सच्या ठिकाणी काय आलेला आहे ए रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 एवढा पार्ट या ठिकाणी आलेला आहे. सो डिफरन्सिएशन करताना ओके इथे बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाउ यू हॅव टू शो हिअर differentiation dy upon dx into y is equal to d upon dx into square root of e raised to 3x plus 2 plus 5 bracket complete. Okay. Now take the derivative of that. Okay. मग derivative घेताना बघा you can see here what is the derivative of that dy upon dx is equal to what बा square root of या पूर्ण याला x समजा आणि एक्स समजून आपण ज्या स्टँडर्ड फॉर्मची डेरिव्हेटिव्ह बघा या पूर्ण याला एक्स मानल्यानंतर जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्या स्टँडर्ड फॉर्मचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. एक्सच्या ठिकाणी काय आहे 3x प्लस 2 बघा ते जसे तसे लिहा प्लस 5. ओके. इंटू आता जिथे एक्स पाहिजे होता स्टँडर्ड फॉर्मनुसार जिथे एक्स पाहिजे होता त्या एक्सच्या ठिकाणी हा पार्ट आलेला आहे, तर त्या पार्टने काय करायचं आहे पुन्हा त्या पार्टची डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो डी अपॉन डी एक्स इंटू द ब्रॅकेट ई रेज टू 3x प्लस 2 plus 5. Now there are the two different terms e raised to 3x plus 2 and plus 5. तर हा जो डिफरन्शिएटिव्ह पार्ट आहे तो दोघांना काय होईल सेपरेट होऊन जाईल अशा पद्धतीने. सो dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ e raised to 3x plus 2 plus 5 इंटू व्हॉट ब इथे सेपरेट डी अपॉन डी एक्स इंटू e raised to 3x plus 2
and plus d upon dx, okay, 5. Now take the derivative of each part. You will get here what? Now take this part as it is. Dy upon dx is equal to 1 upon 2 times square root of e raised to 3x plus 5 into what is the derivative of e raised to x? Okay, separate derivative आहे. So what is the derivative of e raised to x? e raised to x. पण बघा जिथे आपल्याला एक स्टँडर्ड फंक्शन माहिती आहे काय की आपण बघितलंय व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह. दिस इज अ स्टँडर्ड फंक्शन. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x? इट इज ऑलवेज e raised to x. मग e raised to x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा? e raised to xच आहे. x इथे x पाहिजे होता पण x नाही आहे. तर ज्या xच्या ठिकाणी बघा स्टँडर्ड फॉर्मनुसार एक्सच्या ठिकाणी जेही आलेलं असतं त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करायचं पुढे मल्टिप्लाय करायचं. सो टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 2 अँड प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. ओके बघा द 5 द डेरिव्हेटिव्ह इज 0. dy अपॉन dx. देअरफॉर बघा dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॉट? 1 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ e raised to 3x plus 2 plus 5 into what? This part as it is 3x plus 2 plus into what is the derivative of 3x. बघा इथे डेरिव्हेटिव्ह घेताना बघा तुम्ही हा जो कोइफिशियंट असतो कोणत्याही फंक्शनचा तो पुढे आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा बघा इथे. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x? ओके इट इज 3 into 1. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x? 1 and plus what is the derivative of 2 is 0. Okay, now plus 0 is doesn't impact on the expression. Now you will see here dy upon dx is equal to 1 upon 2 times square root of e raised to 3x plus 2 plus 5 into what? 3 1 जा 3 plus 0 म्हणजे 3 राहील. तो इथे करेल e raised to 3x plus 2 into 3 1 जा 3. ओके नाउ दिस 3 पुढे घेऊन घ्या आणि आपल्याला शेवटी बघा उत्तर असं अरेंज करता येईल. सो अरेंज द आन्सर लाईक दॅट. dy अपॉन dx इज इक्वल टू 3 टाइम्स e raised to 3x plus 2 upon 2 times square root of e raised to 3x plus 2 plus 5. ओके अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळेल विद्यार्थी मित्रांनो? फायनल आन्सर मिळेल. नाउ वी विल गो टुवर्ड्स द थर्ड सब क्वेश्चन. ओके नाउ सी द थर्ड सब क्वेश्चन. इन क्वेश्चन नंबर 2 बघा क्वेश्चन नंबर 2 मधला जो थर्ड क्वेश्चन आहे तो बघू शकता. व्हॉट इज द गिवन फंक्शन हियर? y इज इक्वल टू log ऑफ tan of x upon 2. This is the given function. Okay, we have to differentiate this function with respect to x. Now see show the differentiation form here. d upon dx into y is equal to d upon dx into log of tan x upon 2. ओके ब्रॅकेट कंप्लीट. नाउ यू कॅन सी हियर बघा log x हा x राहिला असता. जर इथे x राहिला असता तर log x असं स्टँडर्ड फंक्शन झालं असतं. log x ची डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x आहे. पण xच्या ठिकाणी एक वेगळं फंक्शन आलेलं आहे म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे. म्हणून डेरिव्हेटिव्ह घेताना बघा कसं घ्याल तुम्ही? आधी लिहा dy अपॉन dx इज इक्वल टू बघा dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x या पूर्ण याला xच्या दृष्टीने बघा. सो 1 अपॉन x मीन्स व्हॉट? tan x अपॉन 2 x बाय 2 अँड इंटू अगेन एक्सच्या ठिकाणी जे काही असेल त्याचं पुन्हा काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो tan x बाय 2 चं काय घ्यावं लागेल? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. नाउ टेक द डिफरन्शिएटिव्ह पार्ट अगेन. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन tan x बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec स्क्वेअर x. ओके sec स्क्वेअर x. ओके एक्सच्या ठिकाणी काय tan x पाहिजे होता पण तिथे x बाय 2 आहे
मग अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह हिअर एक्स अपॉन टू, म्हणून आपल्याला पुन्हा ते एक्स अपॉन टूची काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो अगेन राईट दिस पार्ट ॲज इट इज, कारण जोपर्यंत इकडची डिफरन्सिएशन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हा जो पार्ट आपण येतो पुढच्या स्टेपमध्ये तो जशाच्या तसा लिहावा लागतो. इंटू सेक स्क्वेअर एक्स अपॉन टू अँड व्हॉट, बघा इथे कसं कराल, इंटू 1/2 पुढे करून घ्या. आणि हा जो डेरिव्हेटिव्ह आहे कुठल्याही फंक्शनमध्ये बघा डिनॉमिनेटरला किंवा न्यूमिनेटरला जोही कोइफिशियंट असेल, बघा जोही कोइफिशियंट असेल ते 1/2 आहे बघा, 1/2 पुढे आणि हे डिफरन्सिएशन कोणाचं राहील, फक्त एक्सचं. नाऊ यू कॅन राईट हिअर 1/tan x काय असतो बघा, 1/tan x काय असतो, कॉट एक्स. ओके, दिस इज द इनवर्स ऑफ कॉट एक्स. पहिला कॉट लिहा, कॉट x/2 इंटू व्हॉट इज द सेक 1/, बघा कॉस. नाउ यू कॅन राईट हिअर 1/cos स्क्वेअर x/2. आता मी असं का करतो लक्षात घ्या, तुम्ही अरेंजमेंट करतो आपण, कारण की हा कॉट जो आहे ना, ह्या कॉटला कॉस अपॉन साईन लिहिता येईल, म्हणजे हा न्यूमिनेटरला कॉस आणि इथे हा डिनॉमिनेटरला कॉस होऊन जाईल, म्हणजे आपल्याला कॉस कॅन्सल करता येईल. आणि इंटू बघा हा 1/2 इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. नाउ यू कॅन राईट हिअर लाईक दॅट, व्हॉट यू कॅन सी हिअर dy अपॉन dx, बघा देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू, ह्या कॉट x/2 ला तुम्ही कसं लिहू शकता, कॉट एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, इन द फॉर्म ऑफ कॉस अँड साईन, कॉस थिटा अपॉन साईन थिटा. इथे थिटा बघा हा जो अँगल आहे, जो थिटा असतो तिथं आपल्याकडे x/2 आहे, आणि इंटू अगेन इथे गुणाकाराचं रिलेशन आहे 1/cos स्क्वेअर एक्स, बघा हे तसंच्या तसं राहू द्या, 1/cos स्क्वेअर एक्स अपॉन 2, बघा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, आणि इंटू 1/2 इन 2 1 जा 1/2 जशाच्या तसा. ओके, इथे तुम्ही डॉटच्या ऐवजी ही साईन दाखवा. आता बघा इथं तुम्हाला असं दिसतंय की हा एक कॉस x/2, हा एक इथे बघा कॉस स्क्वेअर x/2 म्हणजे काय, कॉस x/2 इंटू कॉस x/2, त्याच्यापैकी एक कॉस x/2 कॅन्सल होऊन जाईल, आणि आपल्याकडे काय काय उरतं बघा. आता या ठिकाणी जे जे पार्ट्स तुमच्याकडे उरतील ते पार्ट्स आहेत बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू वरती काही उरलेलं नाही बघा, 1/sin x/2 इंटू 1/cos x/2 इंटू 1/2. ओके, नाऊ या सर्व टर्म्समध्ये गुणाकार आहे, तर मग गुणाकार करायचं कसं, गुणाकार करतो आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये. ओके, मल्टिप्लाय द टॉप नंबर्स अँड बॉटम नंबर्स, न्यूमिनेटरचा गुणाकार न्यूमिनेटरला, डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरला, 1 1 आहे बघा. सो dy अपॉन dx इज इक्वल टू 1 1 जा 1 अपॉन हा 2 पुढे घेऊन घ्या, 2 टाइम्स sin x/2 इंटू कॉस x/2. ओके, बघा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती विद्यार्थी मित्रांनो, यू नो द फॉर्म्युला ऑफ साइन 2 थिटा. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ साइन ऑफ 2 थिटा, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, असा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. नाऊ मग 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस ऑफ थिटा, थिटाच्या ठिकाणी काय आपल्याकडे x/2 आहे, सो यू कॅन राईट लाईक दॅट. यस सर, वी कॅन राईट. ओके, 1 साइन ऑफ 2 थिटा, बघा साइन ऑफ 2 थिटा काय x/2 आहे, सो dy अपॉन dx इज इक्वल टू 2 विल गेट कॅन्सल. ओके, सो 1/sin x उरतो फक्त, अँड 1/sin x इज ऑलवेज cosec x. व्हॉट, cosec x का असतो विद्यार्थी मित्रांनो, cosec x. ओके, dy अपॉन dx इज इक्वल टू, आन्सर आहे cosec x. ओके, दिस इज द आन्सर. 1/sin असतो cosec. Okay, now we will see the question number 4, which is a sub question in number question 2. So what is the given function here we have, it is that what is the given function, y is equal to what, y is equal to square root of tan of square root of x. बघा जिथे tan x पाहिजे होता तिथे पुन्हा tan square root of x, पण जिथे square root of x पाहिजे होता तिथे tan of square root of x आहे, म्हणजे बघा फंक्शनमध्ये फंक्शन कंपोजिट फंक्शन. सो नाउ डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाउ शो द डिफरन्शिएशन पार्ट हियर. देयरफॉर व्हाट, d upon dx into y is equal to d upon dx into what, square root of
tan of root x. Okay, now what is the derivative of square root of x? बघा स्टँडर्ड फॉर्म नुसार जर बघितलं square root of x, so you know the derivative of square root of x, that is 1/2 times square root of x. So what is the differentiation of this y, that is dy upon dx is equal to 1/2 times square root of x. x च्या ठिकाणी कोण आहे tan of square root of x इंटू मग जो x च्या ठिकाणी आहे त्याचं पुन्हा डिफरन्सिएशन करा आणि त्याने मल्टिप्लाय करा d अपॉन dx इंटू कोण आहे x च्या ठिकाणी हा आहे बघा tan of root x. ओके, हा बघा लक्षात घ्या. मग पुन्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. सो यू नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ tan of square root of x into what is the derivative of tan x. tan x ची डेरिव्हेटिव्ह काय विद्यार्थी मित्रांनो, what is the sec square x. ओके, sec square x आणि बघा नुसतं tan x पाहिजे होता. tan x ची डेरिव्हेटिव्ह आहे sec square x, पण त्या x च्या ठिकाणी काय स्क्वेअर रूट ऑफ x आहे म्हणून पुन्हा त्या स्क्वेअर रूट ऑफ x ची काय घ्यावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, लक्षात घ्या, आणि त्याच्याने मल्टिप्लाय करावं लागेल. नाऊ यू हॅव टू राईट अगेन दिस पार्ट ॲज इट इज, दॅट इज dy अपॉन dx इज इक्वल टू 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ tan ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x इंटू sec square root of x into what is the derivative of that 1/2 times square root of x. बघा स्क्वेअर रूट ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ x. नाऊ काय अरेंज दिस इक्वेशन प्रॉपरली. सो you have that dy upon dx is equal to 1/2 times square root of tan of square root of x into sec square. बघा हा इकडे पूर्ण याला मल्टिप्लाय होईल नंतर बघा sec square root of x upon 2 times square root of x. Now you can arrange this expression like that. Therefore we have that dy upon dx is equal to what. ओके, न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला sec square root x वंजा sec square root x. ओके, अपॉन 2 टाइम्स बघा हा 2 आणि हा 2 2 2 जा 4. ओके, 2 दुनी 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ now take this part again square root of x into square root of tan of square root of x. Okay, this is the simplification or rearranging of the equation. Okay, हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 4. ओके, नाउ वी विल गो टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 5. ओके, now see the question number 5. function y is equal to cot cube log of x cube. लक्षात घ्या बघा ॲक्च्युली काय पाहिजे हा cot cube थिटा पाहिजे होता. मग cot cube थिटा म्हणजे cot cube x पाहिजे होता. ह्या एक्सच्या ठिकाणी एक वेगळंच फंक्शन आलेलं आहे log of x cube. म्हणजे हे कोणतं फंक्शन आहे, पूर्ण एक कंपोजिट फंक्शन आहे. बघा तुम्हाला हा कॉन्सेप्ट माहिती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, ॲज यू नो दॅट यू नो व्हॉट, जर असं एखादं बघा साइन स्क्वेअर थिटा असेल, सो कॅन यू राईट लाईक दॅट साइन थिटा ऑफ स्क्वेअर. यस, if you have given that cos square theta, then you can write cos theta square. ओके, लिहू शकतात की नाही. तर त्याच पद्धतीने हे जे दिलेलं आपल्याला एक्सप्रेशन आहे, जे फंक्शन आहे त्याला अरेंज करा. नाऊ यू कॅन अरेंज लाईक दॅट y इज इक्वल टू बघा आता असं लिहिता येऊ शकलं असतं आपल्याला cot of log of x cube and raised to क्यूब असं लिहिता आलं असतं. ओके, सो आता तुम्ही बघितलं की इथे एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनची काहीतरी पॉवर आहे बघा 3. म्हणजे हा कोणत्या फॉर्मनुसार आहे, कोणत्या स्टँडर्ड फॉर्मनुसार x रेज टू n. ओके, यू नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n n इंटू x रेज टू n मायनस 1. पॉवर पुढे पॉवर एकाने कमी. व्हॉट d अपॉन dx इंटू y इज इक्वल टू d अपॉन dx इंटू cot ऑफ log ऑफ x क्यूब. ओके, रेज टू 3. सो x बघा ह्या पूर्ण याला x समजा x रेज टू n. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इंटू x रेज टू n मायनस 1. सो dy अपॉन dx इज इक्वल टू n मीन्स व्हॉट 3. ओके, इंटू व्हॉट x काय आपल्याकडे कॉट ऑफ लॉग ऑफ x क्यूब इंटू बघा रेज टू पॉवर बघा n इंटू x रेज टू n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 इंटू अगेन
टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पार्ट विच इज ॲट द प्लेस ऑफ एक्स, जो एक्सच्या ठिकाणी आलेला पार्ट आहे त्या पार्टचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्सच्या ठिकाणी आलेला आहे. ओके, डी अपॉन डी एक्स बघा इंटू काय तो लॉग ऑफ एक्स क्यूब, सॉरी कॉट ऑफ लॉग, ओके सॉरी कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब आलेला आहे बघा. ओके, हा पूर्ण पार्ट आलेला आहे. तर व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. ओके, नाऊ जोपर्यंत डिफरन्सिएशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हा जो पार्ट आहे तो ॲज इट इज आता घेऊन चालवावा लागेल. सो व्हॉट कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब रेस टू 3 - 1 इट विल बी स्क्वेअर इंटू नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. ओके, कॉट, ओके इथे आहे कॉट आणि हा एक्स आहे. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस, ओके सो मायनस कॉसेक स्क्वेअर एक्स. ओके, कॉसेक स्क्वेअर एक्स. व्हॉट इज द पार्ट ऑफ लॉ एक्स, एक्सच्या ठिकाणी आलेला आहे. ओके, कॉसेक स्क्वेअर एक्स आणि इंटू अगेन बा कॉट एक्स, एक्सच्या ठिकाणी आलेला आहे लॉग एक्स क्यूब आलेला आहे, म्हणजे पुन्हा त्या लॉग एक्स क्यूबची काय घ्यावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, लक्षात घ्या. नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन दॅट पार्ट. सो यू विल गेट हिअर कसं अरेंज करणार. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 3 टाइम्स स्क्वेअर रूट इंटू द कर्ली ब्रॅकेट कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब रेस टू 2 इंटू व्हॉट माइनस कॉसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब ओके इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. बा एक्सच्या ठिकाणी एक्स क्यूब आहे, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मची. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/x आणि एक्सच्या ठिकाणी कोण आहे एक्स क्यूब आहे. तर बघ जिथे एक्स पाहिजे होता त्या एक्सच्या ठिकाणी एक्स क्यूब आलेला आहे, म्हणून पुन्हा त्या एक्स क्यूबची काय घ्यावी लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो अजूनही आपलं डिफरन्सिएशन संपलेलं नाही आहे तिकडं, तोपर्यंत हा पार्ट आपल्याला तसाच लिहायला लागेल. सो डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 3 टाइम्स cot of log of x cube into the bracket, okay, raised to 2 into minus cosec square into log of x cube into what 1/x cube into what is the derivative of x raised to 3 x raised to n च्या फॉर्ममध्ये, म्हणजे पॉवर पुढे म्हणजे n into x raised to n - 1 n - 1 म्हणजे 3 - 1 आणि 3 मधनं 1 मायनस केला तर 2 होतं. बघा पॉवर पुढे पॉवर एकाने कमी. ओके, आता बघा पूर्ण व्यवस्थित रिअरेंज करा. हा ब्रॅकेट इथे शो करायचं राहिलं बघा, व्यवस्थित अरेंज करा. हा हे मायनस साईन तुम्ही पुढे घेऊ शकतात आणि हेच तुमचं बघा जास्त काय अरेंज करायची गरज नाही, तर काही ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही फायनली लिहू शकतात बघा असं. देअरफॉर यू हॅव द ॲन्सर लाईक दॅट डी वाय अपॉन डी एक्स. फक्त हा मायनस बाहेर काढून घ्या, मायनस. ओके, आणि हा बघा हा ब्रॅकेट इथे बघा हा 3 आहे, हा 3 आणि हा 3 या सगळ्यांमध्ये गुणाकार आहे बघा. सो 3 3 जा 9. ओके, आणि इथे राहील आपल्याकडे बघा cot of log of x cube, cot of log of x cube, okay, raised to 2 into cosec square into cosec square log of x cube upon, okay, मल्टिप्लाय केलं बघा. ओके, आणि कॉसेक स्क्वेअर आणि हा जो 3 पुढे गेला आणि इंटू बघा एक्स स्क्वेअर, म्हणजे तुम्ही ना हा जो आहे बघा एक्स स्क्वेअर पण पुढे घेऊ शकता. याला असं लिहून घ्या -9x स्क्वेअर. ओके, अपॉन हा एक्स क्यूब. ओके, यू कॅन सी हिअर एक्स क्यूब. तुम्हाला असं काही दिसतं की बघा इथे जो आहे हा जो पार्ट आहे तो तुम्हाला कॅन्सल करता शकता. एक्स स्क्वेअर गेला इथून गेला, ठीक आहे. सो यू कॅन राईट हिअर दॅट लाईक डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू -9. ओके, इंटू बघा सर्व ठिकाणी गुणाकार आहे. सो यू कॅन राईट हिअर लाईक दॅट. ओके, कशा पद्धतीने कॉट ऑफ बघा 9 टाइम्स -9 टाइम्स कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब रेस टू 2 इंटू कॉसेक स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट आणि अपॉन हा इथे एक्स उरलेला आहे. सो यू कॅन अरेंज दिस ॲन्सर लाईक दॅट. तुम्ही ह्या ॲन्सरला अशा पद्धतीने अरेंज करू
शकतात. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत, जो सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मधला. तर हिअर आपल्याला दिलेलं फंक्शन कोणते बघा, y इज इक्वल टू, वायने शो करतो आपण फंक्शन 5 रेज टू साइन क्यूब x प्लस 3. ओके, सो तुम्ही जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक स्टँडर्ड फंक्शन होतं ज्याच्यामध्ये आपण बघा कॉन्स्टंट नंबरच्या ठिकाणी a घेतो आणि a रेज टू x. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस स्टँडर्ड फंक्शन? ह्या स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, a रेज टू x जसे तसं इंटू लॉग ऑफ आणि हा a. ओके, a. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता एचं काम कोण करतोय आपल्या या ठिकाणी, तर हा 5 a प्रमाणे या ठिकाणी काय करतोय, वर्क करतोय. ओके, बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आता टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. सो यू विल गेट हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So how you can show here d upon dx into y is equal to d upon dx into 5 raised to sin cube x plus 3. बघा जिथे a रेज टू x च्या ठिकाणी काय हे एक्सप्रेशन आहे, म्हणजे का हे कंपोजिट फंक्शन आहे म्हणून या ठिकाणी, कारण की आपण पूर्ण जो एक्सरसाइज आहे तो टोटली कंपोजिट फंक्शनच्या बेसिसवरच बघणार आहोत. सो dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू x, बघा a रेज टू x जसेच्या तसं. ओके, आणि प्लस इंटू लॉग ऑफ a कोण आहे, तर तो आहे 5. सो अगेन जिथे x बघा a रेज टू x पाहिजे होता, त्या एक्सच्या ठिकाणी आलेला आहे एक एक्सप्रेशन आहे म्हणून पुन्हा त्याचे काय घ्यावं लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह बघा, साइन क्यूब x प्लस 3. नाउ यू कॅन सी हिअर व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह, हे जसे तसं ठेवा, dy अपॉन dx इज इक्वल टू 5 रेज टू साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 आणि इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह बघा, इथे सेपरेट डेरिव्हेटिव्ह जाईल d अपॉन dx, कारण की दोन वेगळे फंक्शन आहेत. सो याला अरेंज करून घेऊयात आपण. असं लिहू शकतो साइन x रेज टू 3 and plus again derivative of these 3. Okay, now take the derivative of these all terms where we have to take the derivative. Okay, dy upon dx हे ॲज इट इज ठेवा तात्पुरता, जोपर्यंत तिकडचे डेरिव्हेटिव्स पूर्ण होऊन जात नाही तोपर्यंत. ओके, इंटू लॉग ऑफ 5 इंटू द ब्रॅकेट व्हॉट इज बा x रेज टू n प्रमाणे, इथे x रेज टू n प्रमाणे बघा कोणत्याही फंक्शनची काहीतरी पॉवर असेल तर त्याला x रेज टू n ह्या स्टँडर्ड फॉर्म्युलानुसारच काय करायचे, बिहेव करायचं. सो पॉवर पुढे आणि पॉवर एकाने कमी x बघा n इंटू x रेज टू बघा n मायनस 1 म्हणजे काय 3 मायनस 1 इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 3 इज 0, कारण की कोणत्याही कॉन्स्टंट नंबरची डेरिव्हेटिव्ह असते 0 असते. आणि अगेन सॉरी बघा इथे एक्सच्या ठिकाणी कोणी साइन एक्स म्हणून पुन्हा त्याची काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स अँड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 3 इज 0. नाउ अगेन अरेंज दिस इक्वेशन बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू 5 रेज टू साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू द ब्रॅकेट. ओके, 3 टाइम्स. ओके, हा 3 मायनस 1 का जाईल 2 जाईल आणि हा 2 बघा इथे पॉवर नाही अशी लिहिता येईल आपल्याला साइन स्क्वेअर एक्स. ओके, इथे एक्स आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स. ओके सॉरी, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, फक्त कॉस एक्स आहे. सो कॉस एक्स अँड प्लस 0चा काही इम्पॅक्ट होणार नाही, फक्त आता ह्या इक्वेशनला अरेंज करा. सो यू कॅन राईट हिअर लाईक दॅट dy अपॉन dx इज इक्वल टू. ओके, ह्या फंक्शनला पुढे लिहून घ्या. ओके, 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. ओके, इंटू व्हॉट 5 रेज टू साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5. सो धिस इज द फायनल ॲन्सर. ओके, हे आहे फायनल ॲन्सर. तुम्ही अशा पद्धतीने अरेंज करू शकता. जर तुम्ही इथेही स्टॉप केलं उदाहरणाला तरी चालेल. ओके, नाही तर तुम्ही ॲन्सरला रिअरेंज करू शकतात. ओके, नाउ वी विल सी द क्वेश्चन नंबर 7 इन मेन क्वेश्चन नंबर 2. बघा व्हॉट इज अ गिवन फंक्शन हिअर, व्हॉट इज अ गिवन फंक्शन y इज इक्वल टू कॉसेक. ओके, कॉसेक एक्सच्या ठिकाणी काय स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स आहे बघा. ठीक आहे, जिथे एक्स पाहिजे होता कॉसेक एक्स पाहिजे होता तिथे काय आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉसेक एक्स. ओके, नाउ डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो यू विल गेट हिअर व्हॉट d अपॉन dx
d upon dx into y is equal to d upon dx into the bracket cosec of square root of cos x bracket complete. And now you know the derivative of the cosec x. Okay, so what is the derivative of cosec x? dy upon dx is equal to cosec x. बघा ओके, सी सी वाले जेवढेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतात त्यांचं डेरिव्हेटिव्ह नेहमी मायनसमध्ये राहतं. ओके, मायनसमध्ये असं कॉसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह असते मायनस, ओके, मायनस कॉसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, कॉसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, कॉट एक्स. अगेन जिथे एक्स पाहिजे होता तिथे काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे म्हणून त्या स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स आहे म्हणून त्याचं काय घ्यावं लागेल, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, कॉसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे काय, कॉसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, एक्सच्या ठिकाणी काय तो स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे, लक्षात घ्या. नाऊ यू कॅन राईट. ओके, इंटू अगेन व्हॉट, जिथे एक्स पाहिजे होता तिथे काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स, स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स, त्याचं पुन्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. नाऊ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पार्ट. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉसेक ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. बघा इथे एक्स राहिला असतं तर हा स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं स्टँडर्ड फंक्शन तयार झालं असतं, पण तिथे नाही, तर 1 अपॉन काय, 1 अपॉन 2 टाइम्स. ओके, 1 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स, कारण की एक्सच्या ठिकाणी कोण आहे, कॉस एक्स आहे म्हणून एक्सच्या ठिकाणी जो पार्ट आहे त्याचं पुन्हा काय घ्यावं लागेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, कॉस एक्स. नाव यू विल गेट हिअर व्हॉट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉसेक ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू व्हॉट यू हॅव हिअर, व्हॉट 1 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स, एक्सच्या ठिकाणी कॉस एक्स होता, इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स. ओके, जे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सीने स्टार्ट होतात त्यांचं डेरिव्हेटिव्ह नेहमी मायनसमध्ये राहतं. सो नाऊ रिअरेंज दिस आन्सर. मायनस, इथे मायनस बघा ह्या सर्वांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ओके, व्हेन इन द मल्टिप्लिकेशन बोथ साइन्स. ओके, मायनस मायनस विल गेट प्लस, सो तो लिहायची गरज नाही आहे. ओके, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, सो राईट द साईन, बघा साइन एक्स, बस जास्त काही अरेंज करण्यासारखं नाही. सो कॉसेक ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू व्हॉट साइन एक्स अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स. ओके, धिस इज द आन्सर. इथे सिम्प्लिफाय करण्यासारखं काहीच नाही आहे, तुम्ही ह्या आन्सरला अशाच्या असं लिहू शकतात. ओके, नाऊ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Okay, see the next example, question number 8. In question number 2, okay, this is a sub question number 8. Solution बघा, what is the given function here, what is the given function, y is equal to, y ने शो करायचं असतं, log of x पाहिजे होता, पण त्या एक्सच्या ठिकाणी काय, cos of x cube minus 5 आहे, लक्षात घ्या. So log x. Now differentiate this function with respect to x. Differentiate with respect to x. Okay, now show the differentiation here. Therefore d upon dx into y is equal to d upon dx into log of cos of x cube minus 5. Okay, अशा पद्धतीने. now take the derivative of each part here. You will get what is the derivative of y. y ची डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू व्हॉट 1 अपॉन एक्स. एक्सच्या ठिकाणी कोण आहे बघा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉग एक्स राहिला असता तर एक्सच्या ठिकाणी काय, कॉस एक्स क्यूब मायनस 5, लक्षात घ्या. ओके, 1 अपॉन एक्स, आणि जिथे एक्स बघा लॉग एक्स, एक्सच्या ठिकाणी जो पार्ट आलेला असतो त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करायचं असतं, मल्टिप्लाय. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ x cube minus 5. Okay, now what is the another function, cos x. ओके बा, पुन्हा फंक्शनमध्ये फंक्शन आहे. सो cos xचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. नाऊ राईट धिस ॲज इट इज 1 अपॉन cos x cube minus 5 इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस, ओके, मायनस साइन x. ओके, मायनस साइन एक्स, आणि अगेन जिथे कॉस एक्स पाहिजे होता तिथे हा पार्ट आहे म्हणून पुन्हा त्याचं काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. नाऊ अरेंज द आन्सर. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन
कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू वाट मायनस, ओके हे नंतरचा भाग आहे हा तसंच राहू द्या, मायनस साईन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू बा सेपरेट डेरिव्हेटिव्ह होईल. हा एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आहे आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, ओके एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 अँड मायनस 0, ओके मायनस 0. कुठल्याही कॉन्स्टंट नंबरची डेरिव्हेटिव्ह काय असतं, नेहमी 0 असतं. नाव अरेंज दिस इक्वेशन, ओके ह्या इक्वेशन किंवा ह्या ॲन्सरला व्यवस्थित अरेंज करा. ओके मायनस बघा, हा मायनस पुढे घेऊन घ्या, हा पूर्ण पार्ट इथे मल्टिप्लायला आहे, ओके नाही. सो यू विल गेट हिअर व्हॉट बघा, मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x स्क्वेअर बघा, इंटू 3x बघा 3मधनं 1 मायनस करा स्क्वेअर अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. नाऊ यू कॅन सी हिअर ह्या सगळ्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. तर तुम्हाला इथं असं अरेंज करता येईल का बघा, साईन अपॉन कॉस का असतो, टॅन असतो, ओके नाही. मायनस तुम्ही असे बघा मायनस टॅन असं पण लिहू शकता, हा 3x पुढे. सो यू कॅन राईट लाईक दॅट dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस हा 3x पुढे घेऊन घ्या 3x स्क्वेअर, ओके इंटू साईन अपॉन कॉस बघा दोघांचा थिटा सेम आहे. साईन अपॉन कॉस का असतो, टॅन असतो. सो टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5, ओके this will be the final answer of this question, or you can write like this answer also, okay तुम्ही हे सुद्धा लिहू शकतात. ओके now okay see the question number 9. what is the given function we have, आपल्याला दिलेलं फंक्शन काय आहे, e raised to 3 times sin square x इंटू सॉरी मायनस 2 times cos square x. बघा नाऊ वी हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. सो करा मग डिफरन्शिएट with respect to x, okay. when you will differentiate this function with respect to x, then you will get d upon dx into y is equal to d upon dx into what, e raised to 3 times sin square x minus 2 times cos square x, okay. now हा पूर्ण एक्स आहे बघा, ई रेस टू हा एवढा मोठा एक्स आहे बघा, म्हणजे स्टँडर्ड फंक्शन आपल्याला माहिती आहे का, ई रेस टू एक्स, आणि ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह असते ई रेस टू एक्सच असते, पण ह्या एक्सच्या ठिकाणी काय आलेलं आहे, एवढं हे सर्व अल्जेब्रिक एक्सप्रेशन आलेलं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल की नेहमी लक्षात ठेवा, स्टँडर्ड फंक्शननुसार एक्सच्या ठिकाणी जोही पार्ट येतो त्या पार्टची आपण आधी बघा ह्या याला स्टँडर्ड फंक्शनप्रमाणे बिहेव करून याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पुन्हा एक्सच्या ठिकाणी आलेला जो पार्ट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. सो पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही लिहू शकतात बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वाय dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स राहील म्हणजे हा पार्ट जशाच्या तसा 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स इंटू बघा इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ द जे एक्सच्या ठिकाणी आलेलं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, ओके काय ते 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स, ओके हे तुम्हाला करावं लागेल. आता बघा dy अपॉन dx, देअरफॉर व्हॉट dy अपॉन dx इज इक्वल टू e रेस टू 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह बघा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, ओके डी अपॉन डी एक्स, कारण की दोन वेगळ्या टर्म्स आहेत आणि हे डिफरन्सिएशन दोघांना सेपरेट होऊन जाईल, ओके 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स, ओके मायनस डी अपॉन डी एक्स इंटू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स, ओके. नाऊ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच पार्ट, तोपर्यंत हे तुम्हाला जशाच्या तसं लिहावं लागेल, dy अपॉन dx इज इक्वल टू ओके ई रेस टू 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स, ओके इंटू ओके कुठल्याही फंक्शनमध्ये जर एखादा नंबर कोइफिशियंट असेल तर तो पुढे होऊन जाईल आणि डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह कोणाची बघा याचे, म्हणजे कसं लिहिता येईल तुम्हाला हे असं अरेंज करता येईल, साइन एक्स स्क्वेअर मायनस इथे पण बघा कोइफिशियंट पुढे
आणि हे डेरिव्हेटिव्ह इथे चाललं जाईल. आता ह्या कॉस स्क्वेअर एक्सला मी असं लिहू शकतो की नाही, कॉस एक्स ऑफ स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने अरेंज करू घ्या, कारण का तुम्हाला ते एक्स रेस टू एन प्रमाणे आता दिसेल. ओके, यू विल अपियर हिअर दिस फंक्शन लाईक द स्टँडर्ड फंक्शन एक्स रेस टू एन. आता पुढे बघा मग, देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू ओके ई रेस टू 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू व्हॉट 3 इंटू एक्स रेस टू एन प्रमाणे बघा, इंटू एक्स रेस टू म्हणजे काय, पॉवर पुढे आणि पॉवर एकाने कमी 2 टाइम्स साइन एक्स. ओके, आणि रेस टू बघा 2 जर एकाने कमी केला तर 1 राहील, आणि अगेन एक्सच्या ठिकाणी कोण आहे, साइन एक्स, म्हणून त्या साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह येईल ओके कॉस एक्स, काय येईल कॉस एक्स मायनस इथे 2 इंटू पॉवर पुढे 2 इंटू व्हॉट इज द पॉवर पुढे पॉवर एकाने कमी ओके एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, 2 मायनस 1 जर गेला तर 1च राहील, लिहिण्याची गरज नाही. आणि अगेन व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स. ओके, एक्सच्या ठिकाणी जो पार्ट आलेला होता त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ओके, मी ते डेरिव्हेटिव्ह न दाखवता डायरेक्टली घेतलेलं आहे बघा. पुढे तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात. ओके, यू कॅन सी हिअर. सो अरेंज धिस पार्ट, हे जसे तसे लिहा. Therefore, you can write here dy upon dx is equal to what e raised to 3 times sin square x minus 2 times cos square x. Okay, into the bracket बघा 3 to the 6, 2 to the 4, हा मायनस बघा 3 to the 6 टाइम्स काय sin x इंटू cos x, आणि हा बघा हा मायनस आणि हा मायनस मायनस will get plus ओके 2 to the 4 टाइम्स cos x इंटू साइन एक्स. ओके, साइन एक्स अशा पद्धतीने. आता तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये बघू शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो. सो यू विल अपियर हिअर लाईक दॅट व्हॉट dy अपॉन dx इज इक्वल टू ई रेस टू 3 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू बस हे सेम आहेत बघा 6 टाइम्स साइन एक्स कॉस एक्स 4 टाइम्स साइन एक्स कॉस एक्स. ओके, सेम आहे की दोघांची ॲडिशन होईल आणि तुम्हाला मिळेल बघा 10 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, लक्षात घ्या. ओके, 10 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स. सो नाउ टेक दिस पार्ट अहेड हिअर. ओके, पुढे घ्या बघाला dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॉट 10 टाइम्स साइन एक्स इंटू cos x इंटू व्हॉट ई रेस टू 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. ओके, दिस इज द फायनल आन्सर. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ सेशनमधील जो काही शेवटचा प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न कवर करणार. सो नाऊ व्हॉट इज द गिव्हन फंक्शन हिअर इन द क्वेश्चन नंबर 10. ओके, सो गिवन फंक्शन इज दॅट y इज इक्वल टू, ओके कशाने शो करायचं, y इज इक्वल टू कॉस स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. नाऊ हे बघा याला व्यवस्थित अरेंज करा. कॅन यू राईट धिस एक्सप्रेशन धिस फंक्शन लाईक दॅट कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 होल व हा अशा पद्धतीने यस. ओके, व हा पूर्ण एक्स रेस टू एन होऊन जाईल. आता जर तुम्ही याला डिफरन्शिएट केलं तर डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला हे एका आपला जो एक स्टँडर्ड फंक्शन आहे बघा एक्स रेस टू एन प्रमाणे दिसेल. मग तुम्ही याला एक्स रेस टू एन प्रमाणे बिहेव करायचं आहे. सो व्हेन यू डिफरन्शिएट दिस फंक्शन डी अपॉन डी एक्स इंटू वाई इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स इंटू cos of log of x square plus 7 okay whole bracket square. okay sorry yes. okay, now याला पूर्ण याला तुम्ही x म्हणा, मग x रेस टू एन होऊन जाईल. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू एन, n इंटू x रेस टू एन मायनस 1. ओके, सो n मीन्स व्हॉट 2 इयर 2 इंटू बघा x म्हणजे कोण कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. बघा एवढं सारं देऊन ठेवलं आहे भाऊ. ओके, एक्सच्या ठिकाणी
आणि पॉवर एकाने कमी म्हणजे 2 - 1 बघा n इंटू एक्स रेस टू n - 1 इंटू एक्सच्या ठिकाणी जे आलेले बघा एक्सच्या ठिकाणी आलेला जो पार्ट आहे त्याचं पुन्हा तुम्हाला काय घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो कोणाचं डेरिव्हेटिव्ह मग ओके डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ओके. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर बघा मी ते जास्त डिटेलमध्ये न लिहिता तुम्हाला शॉर्टमध्ये डेरिव्हेटिव्ह सांगून देतो कारण की बघा वी हॅव 2 इंटू द ब्रॅकेट ओके कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ओके दिस ब्रॅकेट कम्प्लीट अँड 2 - 1 मीन्स वॉट 1 लिहिण्याची आवश्यकता नाही इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस ओके मायनस साईन एक्सच्या ठिकाणी कोणी मायनस साईन एक्स सीने सुरुवात होणाऱ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय असते नेहमी मायनसमध्ये असते. सो मायनस साईन एक्सच्या ठिकाणी काय आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ओके इंटू मग बघा जिथे साईन एक्स पाहिजे होता त्या एक्सच्या ठिकाणी काय लॉग ऑफ काय तो लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या ओके लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7चं काय पुन्हा डेरिव्हेटिव्ह. नाव टेक द डेरिव्हेटिव्ह अगेन ऑफ दिस पार्ट dy अपॉन dx इज इक्वल टू याला तसंच लिहा 2 टाइम्स कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ओके ब्रॅकेट कंप्लीट. now you will get here into what minus okay minus sine of log of x square plus 7 into what is the derivative of log x 1 upon x एक्सच्या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर प्लस 7 पण पुन्हा बघा जिथे लॉग एक्स पाहिजे होता फक्त त्या एक्सच्या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे म्हणजे पुन्हा त्याचं काय करावं लागेल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ओके. सो नाऊ इन द नेक्स्ट स्टेप बघा हा जो मायनस साईन आहे तो पुढे काढून घ्या हा मायनस साईन इथे पुढे येऊन जाईल बघा. सो dy अपॉन dx इज इक्वल टू -2 टाइम्स ओके -2 टाइम्स cos of log of x square plus 7 okay bracket complete. now into the bracket what sine of log of x square plus 7 into what 1 upon x square plus 7 जशाच्या तसं into what is the derivative of separate डेरिव्हेटिव्ह जाईल एक्स रेस टू 2ची डेरिव्हेटिव्ह काय n इंटू एक्स रेस टू n - 1 म्हणजे पॉवर पुढे पॉवर एकाने कमी पॉवर पुढे म्हणजे कोण हा 2 आणि एक्स रेस टू पॉवर पुढे पॉवर एकाने कमी 2 जर 1ने कमी केला आपण तर 2ने जर 2ला जर 1ने रिड्यूस केलं तर काय राहील 1 राहील आणि 1 ही पॉवर शो करण्याची गरज नाही आणि प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 7 0 ओके 0 इलेची डेरिव्हेटिव्ह ओके 0. नाऊ अरेंज दिस आन्सर आता फायनली व्यवस्थित अरेंज करा बघा. न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला आहे बघा हे सगळे न्यूमरेटरला आहेत आणि हा डिनॉमिनेटरला आहे. सो हा 2x उरेल फक्त इथे 2x इथे मल्टिप्लायला होऊन जाईल किंवा तुम्ही ह्या 2xला डायरेक्टली पुढे जरी घेतलं तरी चालेल ओके. नाऊ यू कॅन सी हिअर 2 2s 4 हिअर ओके देअर फॉर फायनल आन्सर इज दॅट ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या इक्वेशनला शेवटी ह्या आन्सरला अशा पद्धतीने अरेंज करू शकतात ओके. हा 2x इथे 2x येईल हे बघा -2 टाइम्स इंटू द ब्रॅकेट कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट ओके आणि इंटू बघा इथे आता इथं हे बघा 2x इंटू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 अपॉन this part x square plus 7. now you can arrange this equation in such way that therefore what dy upon dx is equal to बघा हा 2x इकडे मल्टिप्लायला आहे तुम्ही बाहेर काढू शकता इकडे ओके. सो व्हॉट 2 टाइम्स बघा सो 2 2 जा 4 2 2 जा 4 -4x इंटू काय बघा ते इंटू बघा अशा पद्धतीने कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये क्वेश्चन नंबर 2 जो एक्झरसाइज 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यातले एकूण 10 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. यापुढील उर्वरित जेवढेही प्रश्न आहेत ते आपण येणाऱ्या पुढच्या पार्ट्समध्ये बघणारच आहोत. आणि मला हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.